बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा, वीर भगवान एकलव्य महाराज की, महाराणा प्रताप की, बोला 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 बाळू मामाच्या नावानं। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा या ठिकाणी संपन्न होत आहे। या प्रचार सभे प्रसंगी उपस्थित सन्मान्य सुनीलाबा निखिल पवार, सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ही खदगद निघून 20 आणि 22 तारखेला जो विजयी गुलाल पडणारे, ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली जोडगे गावातील अरे मालच फोड द्या ते गंज घ्या 3 धाव 1 धाव ती फोड द्या मला। जोडगे गावातील सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, इतक्या उपस्थितीने, इतक्या उत्साहामध्ये, इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो। काही निवडणूक ना अगोदर म्हणे का बाबा, काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गाव कोण शे, मोठा गावस मग कोण नाही, सगळा मोठा इकडे शेत। मी त्यासले सांगच आज आहे गर्दी पैसे मग तुमनाकडे गाव ना गोंडा शे आणि मनाकडे गाव ना बूड शे बूड। तो गोंडा शे ना रात दिवस ना तुमनाकडे राह आणि रात ना मोबाईलवर मनाकडे राह। मला सांग काका, मनाकडे पुतण्यानं काम होतं, पण आम्ही तथा जरी होतो ना, पण सगळं मन तुनाकडे धड फक्त तथच, म्हणून तुम ही निवडणूक मा धड काहीच नाही जी। आणि आता पाहिजे किती गर्दी, आणि ती फॉर्म भरानी गर्दी पाहिजे त्याला जोडगामा डोंगराला दिसायला लागणार, आणि जोडगाना बैल, त्या बैल मा म्हैस दिसायला लागली होती। आता आई शेवटली जोडगाणी सभा ही गर्दी पाहिजे। आता त्यांना कोणता गाडा काढला, कुत्राना दुमडा माता आप जायते जाओ, आणि तो ता बापूलाच उतारला 23-24 मिटण्या पटोळ्या नाही तर गटोळ्या। अरे बोलस काय, सांगच काय, अरे हा बंडू काका इतका संवेदनशील आहे, ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला आणि त्याच्यावर जरा परिस्थिती आली, मी त्याचं रडणं पाहून इथे आलो। तू इतका निर्दयी आहे की देवगड आपलं देवार पाड्याचा शिवदास सरोदे वारला, तिथे आत्महत्या केली, तिथे सुद्धा गेला नाही। बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे, त्या शेतकऱ्याला 20-25 हजाराची मी मदत केली आणि देवार पाड्याचा शेतकऱ्याने आत्महत्या केली शिवदासचा। तू बियर बारच्या उद्घाटनाला जातो, धर्मात्मा बियर बारच्या, आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या सपाटण्या करत एखादी झोपडी मग बाकर खावान्या, बाकर गरणा डबा, फोटो झोपडीना खाल चिनी प्लेटा, तिथे बी उघडा पडे जा, ते तरी नीट कर। बंडू काकांनी सपाटण्या कधी काय नाही, आणि मला सांग ताप होना अन्यथा गया ग्लुकोज पुडा घे। हा ताप कोण ले म्हणा, म्हैसले तो तिनं अंगातच राहिना, पण तुला डोकात घुस घ्या नाही, तुला जोडगा मजा डोंगराळ आणि बैल मजार म्हैस दिसायला लागली, तुला संवेदना आता डिस्टर्ब होत चालला। आणि आज मी गर्दी पाहिजे, काही कालच मी गर्दीनं म्हणा कानावरून मागली गर्दी, खुर्च्या टाक्या तरी भरणं नाही। मला काका खुर्च्या टाकू, आपण गरीब उमेदवार असेल खुर्च्या टाकायला काही गरज नाही, आपला माय बाप भरभरी आशीर्वाद देवाला येणार असेल, तू भरभरी होणार। बिल्डिंग वर सुद्धा गर्दी असेल, तिकडे वट्टा सुद्धा गर्दी, गल्लीमा सुद्धा उभा राहणार। ही गर्दी 23 तारीखला त्याची सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून हा काही विशेष नाही। आणि मी सभागती खाल बोललो होतो, खंडेराव महाराज आपला आराध्य दैवत छे, आणि त्या खंडेराव महाराजने सुरुवात करत मी म्हणलो होतो, मौसम नदी ना होती मालेगाव की आन जाती,
गिरना नदी न होती मालेगांव की बान जाती, चंदनपुरी के खंडोबा महाराज ना होते तो मालेगांव की शान जाती। खंडोबा महाराज का ये पुत्र बंडू काका जो न होता तो 2004 के चुनाव में तेरी दाढ़ी और नाक कट जाती। माझा बोलायचा भाव सोपा होता की खंडोबांचा पुत्र बंडोबा, पण या भावाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला। ते सांगाव काय खंडोबापेक्षा मोठा व्हायचा चालला का? अर्थ चांगल्यामध्ये वांगलं शोधणं याला नास्तिक म्हणतात आणि वांगल्यामधून चांगलं शोधून आपल्या अंगी करणं याला आस्तिक म्हणतात। तुम्ही नास्तिक शे म्हणून तुम्ही तिथे वांगलं शोधी काढ, पण मनाभाव सच्चा होता म्हणून खंडेराव महाराजने पावणा आणि खंडेराव महाराजने काय केले, तुम्ही ज्यांची ठिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने 2 दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि आर्धी ग्रामपंचायत सदस्य राजोबा नावाचा भाऊ बंडोबाच्या साथीला आला आणि त्या खंडोबा तुम्ही मी बंडोबा म्हणजे माझ्याबद्दल बोलता, मी खंडोबाचा पुत्र होऊ शकत नाही बंडोबा, आणि तू तीच जबामा सांग माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलता, म्हणजे तू ना नेता प्रभू रामचंद्र अवघडच। म्हणजे तो बायका पोराची शपथ गाई मंदिर मा शपथ गाईन वातावरण पाहिजे निवडणूक उभी जा शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र। सकाळीच नेता नगर पोया खास अण्णांनी शपथ घेस आणि रातना 50 खोके एकदम खोके गद्दारी करी पळी जा असतो प्रभू रामचंद्र। शब्दा काही मोडणारा प्रभू रामचंद्र असा होता का पळी जाणार आणि गद्दारी करणार? एक वचनी होता ना तो, हा टक्केवारी काय आता लवा कृष्ण काय चावला ते पुढल्या सभा पुढल्या राहू द्या। आणि यांकी मी ते मूर्तिमंत उदाहरण मी काही म्हणा अंग सांगत नाही पोया ना तिकडून सांग आणि सगळा तालुक्याला माहिती दत्त मंदिर बजरंग बलीज महादेव यासना समोर बायका पुऱ्याची शपथ घेसू कधीच उभं राहणार नाही, दंगल वातावरण काही उभा राही गया अशा सत्ता पिपास होता का प्रभू रामचंद्र? अरे सत्ताना त्याग करणार होता, त्याग तू ते टक्का सुद्धा सोडत नाही आणि तालुकाना भूमिपुत्र सुद्धा धक्का लागू देत नाही बिगर टक्केवारी नाही की काम तू प्रभू रामचंद्र। अरे हा खंडोबा महाराज ना पुत्र हा बंडोबा दिलदार से पदर मोड करी करोना राहू दे दुष्काळ राहू दे सगळीकडे राहू दे तू 27 कोटीना काम माहिती कितला कमायत कितला नाही, परंतु तू या जोडगाल पाणी पाज नाही या खंडोबाना पुत्र बंडोबाने पाणी पाज तुम्ही सांगतो। आणि आणखी आहे बा मी काही चावळत नाही इथे लिहिसन कागद होना टोकळे गावाचे सरपंच भगतसिंग दिंगर यांचा पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांना टोकळे येथे शहीद भगतसिंग यांचे स्मारक बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली, तरी आश्वासनाची केलेली फसवणूक यांना 20 तारखेला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे बघा म्हणजे प्रभू रामचंद्र भगतसिंगला बी फसाडा। भाऊसिंग दिंगर आलेले नाही ते भाऊसिंग आणि हे अशा प्रकार मग असा तू ना प्रभू रामचंद्र अरे मी कमीत कमी पदर मोड करी कुठे टक्का नाही कोणले त्रास नाही कोणाशी काही वाईट नाही राम रहीम हॉस्पिटल बी काढस खंडोबाना आशीर्वाद काढ मना हॉस्पिटल मध्ये एक बी देवघर जात नाही 20,000 रुपयांना पुढे बी बिल जात नाही ही खंडोबाने आशीर्वाद शिकली आणि तुला एक बी काम सक्सेस होत नाही काय सांगा म्हणजे कतलियात तो बार बार सांप भी बदल लेते हैं, कुछ लोग छोटे से पुण्य के आड़ में बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता पक्ष बाप भी बार बार बदल लेते हैं। ये काम कभी कोई सोनार को सोनार एक जमाना था कुछ डाकू भी ऐसे हुआ करते थे अमीरों का छीन के गरीबों में बांटा करते थे। अब ये जमाना आ गया कुछ सफेद डाकू भी ऐसे हो गए हैं गरीबों का किसानों का कांदे बियाना का यूरिया का मालेगांव का एमएसडीबी का खासगीकरण करके गरीबों का खीसा लूटते हैं और अमीरों में
कंपनी वालों में और आपस में बांटते हैं, ये ऐसा जमाना आहे. तुमनापेक्षा गुलब्या भराडी चांगला. त्यांनी आमिरनं लुटीन गरीबच मा वाट. आणि इथे MSCB न खासगीकरण करी, गरीबले 500-200 रुपया बिल होतं, त्या ते मालेगावले 700-800 रुपये. ते तुनच पाप शे, मग तू याच ना कडला काढी आणि आम्ही रोजले कंपनीतलेच वाटत ना, मग तो चांगला ना टाकू. आणि म्हणून ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. वेळ थोडी कमी आहे. विकास काम अरे निवाडी तिथं ते विकास करणार तिथे जबाबदारी शे. तुम्हाला आशीर्वाद खाली एकच दाव मार्केट कमिटीला संधी दिली, ती संधी नसून के 35 वर्षमा जितका विकास होईल आणि तितका विकास काय आल्या आल्या बंद पडेल. जोडगं चालू के, जोडगाले पेवाना पाणी नव्हतं, पेवाना पाणीनी व्यवस्था करी. जोडगा 2 एकर जमीन होती, 5 एकर जमीन गिरी कंपाऊंड करी, तिना विकास काय. पेवाना पाणी नाही तर दुसरीकडून पाणी आणि एक आहे. आणि शेड बी बांध, हा मालवापर निवारच बी काय. जोड मालेगावला 3 एकर कॉन्क्रिटीकरण बी काय. ज्ञानदेव दादाना नंतर एकच शेड होतं, त्या 7 शेड बांधतात. पूर्ण 3 एकर कॉन्क्रिटीकरण, 5 रुपयामा राईस प्लेट, ॲम्ब्युलन्स आणि सामाजिक उपक्रम तिथे राबाडात. वैकुंठ रथ आणत, शेवपेटी आणत आणि 5 रुपये मजार महाराष्ट्रात कोणी मार्केट मजार राईस प्लेट दिली नाही, ती गोपीनाथ मुंडेला आणि दिदी. हे 5 वर्षामा करीता काढ. तुमच्या गावातला विषय तुम्ही हातात घ्या. ए भाऊ सकाळ मी तुला दावा लिहितो यायचो नाही, आपलं पटत ना तर देऊन आम्ही आयोगी चिठ्ठ्या टाक, विषय मिटा. काय म्हणणं, जो शेवट राहील त्याला 1.5 वर्ष दे, ज्याला पहिले घेणं त्याला 1 वर्ष दे. तटक तोडून बांडी मोठ ठेव ना. पण कुठल्याच गावाला असं नाही तिकीट बी मागाना वेळ होणार की तुमनं ठराया. अरे हा एकले मी पंचायत समितीला दिसू, एकले सोसायटी चेअरमन करसू, एकले ग्रामपंचायतला सरपंच करसू, एकले मी जिल्हा परिषद दिसू. काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. तुम्ही झुला, तुम्ही वाद घाला आणि तुमच्या भाऊ बनत्यान वाद डुकरना पांता करा. मी सलामत, तुम्ही परेशान. मग तुम्ही सांगता तो चांगला आणि आपला गावना वांगला. गावलेच कोचत बसतच आपसा. आता कोणले कोचाना ते 22 तारीखले ठरावा. पला दादाले म्हणा, पका आबाले म्हणा, तुम्ही सगळा. अरे तू खरंच दाता शे का. या पोऱ्याने आयुष्यभर तिथे कष्ट काय हे काय आणि चटाई आंदोलन काही यांनी निधी आणा, ती या सुद्धा खाऊ देत नाही. त्या पाठ ठेवणार जर माल जास्त असेल तर त्यांना पुतण्या दिला. अरे हे दुसरा ना ताटातला खाणार असे आणि हा तुम्हाला भाऊ ना हा वाटणार असे. या दोन्ही घेण्या बँक येतो, घेण्या बँक. मी देणार बँकशी, मी कोणा पाप काही नाही, कोणले काय घेत. हे नोकरीच मागे SC जागावर NT जागावर SC OBC 15 वर्ष त्याच नाही अप्रूव्हल होत नाही. या सांगतात पुढच्या दिपोळीला लगेच तुमची ऑर्डर होईल. अशा ना मारे गरीब न पुरे पैसा घे ते देश कोणी सासरवाडीतील आणत, कोणी बहीण मेहनाकडून आणत. तो सांगत अक्का 1 वर्ष माझं काम होणार से, पगार नका तुला वाडी दिली ना दिसू. अक्का बी आसवर, तो भाऊ बी आसवर, बाप बी आसवर आणि यासने माय मरो पण आस मरू नाही. तुमच्या हातात नोकरी आहेत, जे सत्य असेल ते द्या. गरीब लोक इकडून तिकडून व्याजाने पैसा आणतात. कोणी सासरवाडीत तुटी घे, कोणा याई वाईट घ्या, कोणा बहीण महिना तुटी घ्या. तुमले कधीच माफ करणार नाही निसर्गाने जनता आणि तुम्हाला कधीच राजयोग घेणार नाही. आणि हे आपण दोन्ही इकडे टक्केवारी मागी, तिकडे नोकरीच मागी. या दोन्ही घेणार बँकशी, मी देणार बँकशी. म्हणा काय संबंध. पण मनी आजी सांगी जायला होती भाऊ पाप पैसा कमावाना भाडं खावाना मोका खूप येतील म्हणे, पण पुण्य कमावाना मोका फार थोडा येतच म्हणे. ज्याने पुण्य कमायना म्हणे त्यांना आयुष्यानं सोनं व्हायचं आज म्हणे. आणि प्रवीण दादा मी जे पुण्य कमायना म्हणून आवडा चौकरेल मला भाडा नावाना नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. विकास टोकडाना रोड काही ना दौडी जायचे 5 लाख न बक्षीस अजून सापडत नाही. विकास आणि आणखीन ऍटम ते अशा एकूण एक राहतं. स्टिंग ऑपरेशन, नगरपालिकेना महापौर त्यासना, आयुक्तांनी बदली करी आणस त्यासना, स्थायी समितीना अध्यक्ष त्यासना, नगरसेवक त्यासना. आणि 2 वर्षातून एकदा अशा नमका यश. आणि जिथे पूल शेना लोक पाहतील व्हिडिओ निघी तटे बाकी क्लोज गाई गटार काढस. कारण कर्मचारी तुना, आयुक्त तुना आणि सगळं गटार तू काढ. त्या काय करतो म्हणजे साहेब कितला भारी शे, गटर सुद्धा काढत. मग कितला वेळ काढस 2 मिनिट काढ ना, 2-4 महिना त्याच ना बरोबर. हा एक ग्लोज घालीन 2 दुडका वडात म्हणजे काय गटर साफ. अरे कामला अटेन्शन कार
त्या आयुक्ताला सांगितलेलं आहे तुझी बदली केलेली आहे, बडव्या इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल, बदली करून टाकेल. ते नाही कर, काही व्हायना का. नंतर ते औरंगाबादले स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल इकडे ते त्या जोरात आणि या जोमात साहेबांसारखा मंत्री नाही. अरे हा, अरे पण ते 8 दिवसात दुकान चालू आहे गे ना. शकाईने अशी की त्या दुकानदारांनी मारवाडी जैन लावी ते जैन पेस्टिसाइड आणि रासायनिक खतांचं दुकान होतं, त्यांच्यावर तुम्ही रेड मारली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉक बाहेर काढला नाही. तुमले आमले 200 रुपया कोणी माग घेणे म्हणे ना, ते दुकान बी चालू गेले 200 रुपये माग आमले की तुला व्हिडिओ चालना पण आमना रेडिओ लाग गया ना किसाना. ते ना 9 वाजता नजर आमना पोलीस आजूबाजू कोणलेच माहित नाही दरोडा पड गया दुपारना 11 वाजले आणि यासले माहित म्हणजे दरोडा पडणार रिव्हॉल्वर बी काय तो गाजावाय काय हा हा चड्डी म्हणजे 9 पोलीस सुचतो आणि साहेब एकदम अटेन्शन. 9 वाजता दिवस ना दरोडा पकडी जागा काय काय 20 वर्षात जाग करणे काम झालं. ते पोलीस असले कळणं नाही काही नाही गया ते ताडी दुकान तोड टाकलं. तो ताडीवाला असा पट्टा दुसरा दिवस का तिसरा दिवस ताडी दुकान चालू होती. अरे तोडच बी मोडच बी आणि चालू बी हा वडणारले बी तसे काय राहू. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय सत्ताज्ञान काय नाही या नाही याही गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल. आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने मी तोंड ना थोडासा सोटेल पटकन बोली बसू काय पण म्हणणं काळा नाही शे हा. आणि लुट्या ते बरी मुळीच नाही. मी नोकरीला आहेत ना मार्केटमा अंध अपंग असे जे गरीब होते त्यांना लावलं. मी असे कोणले नोकरी लाये नाही आणि तिथून काही अशा स्वतःना पोटना पोऱ्या नातेवाईक लाया नाही. मी ज्या लायचे ते अपंग ते तुम्ही चौकशी करा. वेळ असल्यामुळे कांदा विक्रीनी सोय की विकास 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 आणि विकास ना पुरावाच पाना होते. त्याच मार्केट मजार तुम्ही सगळा जण मार्केटला येतच 3 एकर मकान कॉन्क्रिटीकरण करायचे 3-4 एकर 14 वर्ष होई गया. माले प्रोव्हिजन एकच म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला तडे नाही. तुम्हाला आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रिटीकरणामध्ये 4 पटीची प्रोव्हिजनचे म्हणजे मी 5,000 जर एक ब्रास काम करे होईल तर आता त्याला 5 25,000 रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे. तरी म्हणा 14 वर्ष कॉन्क्रिटीकरण तडा नाही आणि तुम्हाला पण 3 महिना 4 महिना जर त्या कॉन्क्रिटीकरणा एवढा हाय प्रोव्हिजन असताना हॉट मिक्सिंग जर तडाच तडा जाता येता ह्या पुटपुटत लावतोच घोडा. मी घोडा असणार धनी बी नाही मी आशीर्वाद ना धनीस. आणि विकास विकास काय अरे 27 कोटीची ही पाईपलाईन मी सांगितलं होतं. मी अवदसा तुमना गाव जर अवदसा टाकाल नाही म्हणून यांनी त्यांना माझा सगळं माहित. तुमना गाव माझा जर एखादं शेड पूर्ण उद्घाटन काय तर त्या 10 लाखाच्या शेडला पूर्ण पंचायतच्या बॉडीला 4 गल्लींच्या माझ्या आयांना बोलवतात आणि त्या 10 लाखाच्या शेडला 20 नारळ फोडतात 20. मग हे 27 कोटीनं काम होतं. या 27 कोटीनं कामच मजार 15 गावासनं सुजलाम सुफलाम होणं होतं. 900 हेक्टर जमीन तुम्ही बागायत करणार होता. मग चोरी दपी का काय चोरी दपी का काय बरोबर का नाही. जिथे खोट से नीतिमा खोट से आणि जिथे नोट से तिथे चोरी दपी से. जर चोरी दपी नाही राहता आणि धनके की चोतो राहतं तर इथला पैसा जायचं नाही. जोडगाले सांगितलं होतं इतकं पाणी येईन पेवाल पाणी. अरे बागायतले जाऊ दे पेवाल पाणी सुद्धा नीट होणं नाही. हा तुम्हाला 27 कोटी हा अट्टाहास कशासाठी. ज्या गावाचं भलं करायचं त्या गावांचं भलं करायचंय त्यांचा पहिले असा मेळावा लावला असता. मी असं करतोय आज म्हणीची बैलगाडावर मिरवणूक ती त्याच दिवस तुनीच निघते. तुन नका झाली ते यंद्रून आणावं लागतात. त्या बी कापूस टोकन भ्रष्टाचारना संबंध आठे काल ती यंद्रुंगण्या बाया होत्या. यंद्रुंग कुठल्या कुठल्या बाया आणि ते मोगल आणि ते सोगन ही ते पायी घ्या म्हणा. ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे तालुक्यातली गर्दी आहे. यांच्या मनामध्ये दाहकता आहे की जास्त तुम्ही 27 कोटी पाणीनं आश्वासन दिलं आणि उपाशी जे दर त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी ज्याच्या होटाशी होतं तेही उपाशी ही ती तळमळे. मी सांगितलं होतं की एवढं बंदाला एवढी 27 कोटी घाला ना काहीच काम नाही. तुम्ही 2-2.5 कोटी त्याने उंची वाढावा. त्या उंची वाढायला तर पाणी बघलं साबई मागे बी फॉरेस्टचे कोणा नुकसान होत नाही काही नाही. तुम्ही कॅनल धरी पाणी घ्या आणि एवढंच नाही उरेल आणखी 2-3 कोटी मजार या लकांना खाल खोली नाला खोली नाला
खोली नाला 2.5-3 कोटी तटे घाला त्या खोली नाला सांडवा छोटासे तो बी मोठा करा तिथे बी असताना ना वनपटना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडाना बी प्रश्न मिटी जाईल आणखीन तुमले 10 कोटी 15 कोटी शिल्लक राहतात पण तुम्ही 27 कोटी पुशी दिलात धड काहीच होईना नाही क्वाक बी चोरी घ्या पाईप बी चोरी घ्या पण तुम्हाला आणि कॉन्ट्रॅक्ट मग विकास कोणा विकास या गावांचा का तुमचा विकास भकास आहे कॉन्ट्रॅक्टर आणि तुम्ही झकास आहे आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही मी त्यांना आणखीन चांगलं भाषण मांडलं होतं की उंची वाढणी की तिथे डावा कॅनल निघे वनपट आणि टिंगरीले तो डावा कॅनल 2-2.5 किलोमीटर असे सस्ता जेसीपी काही निघ जाईल ते बी पूर पाणी मा भराय जाईल आती पाणी वाया जाईल तर ते इकडे बी तिकडे बी जाईल विषय काय आणि त्यांना जर तुम्ही इतका भाबडा राहू नका चाऱ्या शेत चाऱ्या आणि या चाऱ्या शेत ना तुम्हाला गाव मजार नाही भाऊ बनक्या वाईट करी घ्या ते बंडू काका म्हणू नका कारण जो तोंडाला राही तो खोली घेत जाईल भाऊ बनक्या आणि सुतक तोडाने येते आमना गावाकडे व्हायचे हे जरा पहा आणि अशा प्रकारचं काम करू आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करत मुंबई हाय 27 कोटी ए भाऊ हे 27 कोटी बुडी घ्या काक चोरी घ्या त्या वाया घ्या 27 कोटी बंदिस्त पाईपलाईन फेल कॉन्ट्रॅक्टर साहेब पास भूमिगत गटार 500 कोटीनी 500 कोटीना काम तर किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे ते बी मालेगाव मा गुपचूप भूमिगत गटार 150 कोटी महानगरपालिकाना तुमना आमना नातेवाईकांना पट्टी भरेल त्या बी वाया गया 150 कोटी पाईपलाईन फेल साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर पास 550 कोटी मोसम पूल नवा बांधा त्याला 3 महिना तडा पडी गया हादरा जावा लागणार अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला तो पूल कोट्यावधींचा बांधला आणि 3 महिन्यामध्ये त्याला हादरेन तडे गेले मग तुम्हीच केलेल्या पुलाची 3 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही मग 5 वर्ष या मायबापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची आणखीन एखाद दिवस पोया खाई हा म्हणजे तो पूल बी वाया गया नांदगावना तुम्ही सगळीकडे पाहिजे आतेच पहिलाच पाणीवाला पहिलाच पूल मा 2 कोटीना वायगाव नांदगावना पूल वाई गया वाय विकास वाई जाणारा विकास राज का टिकी राहणारा विकास नांदगाव विकास वाई गया मोसम पूल ना तो पार्क होता जीव थोडी आम्ही भी श्रमदान के काय बिल्डिंग न काय नाही पण ते मोसम पूल पार्क भी वाई गए गिरना पार्क दौडी गया डीके कॉर्नरला तुम्ही येत असतो गार्डन पाणी माबुडी गया 8 महिना पाणी माजरा आमना गावना गार्डन येडा बाबळवाडी गया रोकडवाले मोठं स्टेडियम बांधेल शे अरे लोकेशन पाहता इथे पोरांना खेळायला जॉगिंगला जागा नाही पण कुठे काय ना आदळणं होतं कंस्ट्रक्शन करी काम काढणं होतं जशी आई पाईपलाईन दाबणी होती टक्केवारी घेणी होती पार्टनरशिप पत्रात पाडणी होती बाहेर में जाए जनता अपना काम बनता आणि जनता म्हणा बड बिंड्या बिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळाना जाळ आणखी तुम्हाला जाळ करीत पिकस ना आणि तुमले शिकाडेल वांडरसले तिथं चेताडी आणि आई बॅनर आणि ते म्हणा आमने ओळी अरे पदरात काय पडणं पदरात 2 पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे ब्रिटिश राजनीती चाललेली आहे प्रत्येक गावामध्ये दाबाडीले सुद्धा आपसातच 2 ग्रुप लढावस त्यांना निर्णय देत नाही मुक्का राहायचा अरे तुला सरपंच करणं टाक ना चिठ्ठी टाक चिठ्ठी लगेच पिटाड गावात कसं आले 5 वर्ष तणाव पाहिजे दोन्ही ग्रुप तुना संधान आले बी तसेच दाबाडीले बी शशी निळकंठ वाद म्हणजे तू झुलावस आणि या दोन्ही तुना दारशे बलावस तू सलामत आणि यासना वाघ डुकरना पांता तुम्ही गावातले नथू बाबा असतील बाळाशेठ असतील पकाबा असतील तुम्ही शिकून घ्या ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर 150 वर्ष राज्य केलं तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चालले तुमच्या गावात बहिणीसले आईसले सांगा लाडकी बहीणना भ्रमात पडू नका लाडकी बहीण ही काही प्रेमापोटी नाही ही मतलबापोटी से यासना खासदार केले पाटा पडी गया नको आमदार केले पुढाले म्हणून खासदार केले आमदार केले वनी यासनी मतच नाही कडकी आणि यासले बहीण आठवणी लाडकी बहीणले 4 आना आणि पाहुणा के झाले 12 आना लाडकी बहिणीचे खरा जर लाडका भाऊ असेल तर मी आता काही गोष्टी बोलण्यासारख्या नाही आहेत अरे रावळगावला टॉयलेट नाही ते टॉयलेट सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकले नाही ते टॉयलेट माझ्या बहिणी आयासाठी डायबिटीज असलेल्या काही पेशंटला तो व्हिडिओ आहे का रावळ 1 मिनिट थांब
रावळगावला सगळ्या तिथे स्टँड आहेत, वायगाव धुंद वगैरे सगळीकडून तिथून येतात आणि त्या ठिकाणी ते तिकडे नका पाहू, इकडे सांगत त्या ठिकाणी काही माऊल्या येतात. एस टी भरेपर्यंत, गाडी भरेपर्यंत, रिक्षा भरेपर्यंत त्यांना वेळ लागतो. आणि डायबिटीज असले की नैसर्गिक विधी आवरल्या जात नाही. आजूबाजूला सगळं माणसं आणि मुलं कुठेही बसून येतात. शेवटी त्या मायांना आयांना मजबुरीने रिक्षावाल्या असताना बाजूला बसावं लागतं. त्या रिक्षावाल्यांना वाईट वाटायचं आणि त्या रिक्षावाल्यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत यांना सगळ्यांना सांगितलं. यांनी 6 महिन्यात माझ्या आया बहिणींची सोय केली नाही. मी एक दिवशी सतमण्याला चाललो, मला सांगितलं काका अशी अशी परिस्थितीचे. मी म्हटलं इथे माझी आई राहिली तर काय परिस्थिती. मी दुसऱ्या दिवशी तिथे टॉयलेटची व्यवस्था केली. रावळगावच्या रिक्षावाल्यांना विचारून घ्या, यांच्याकडे सगळं राहून यांची ध्यानत नाही. ती ध्यानत या भावाचे. सांगा लाडक्या बहिणी आणि लाडक्या आईंचा खरा भाऊ कोण. त्याच्याही नंतर तुमच्या गावातनं सुद्धा स्पर्धा परीक्षांना मुली येतात पोलीस भरतीसाठी, याच्यासाठी. आणि त्या पोलीस भरतीसाठी हे दादा ते आता तो व्हिडिओ टॉयलेटचा त्या मुलींचा लावून ठेव. त्या मुली येतात. मालेगावमध्ये कुठेच सोय नाही आणि मग त्या क्लासेसला बसतात. क्लासेसला बसलेल्या असताना त्यांना 8-8 तास अभ्यास करतात. नैसर्गिक विधीला सोय नाही. यांनी नगरसेवक निलेश आयरला सांगितलं, यांना सगळ्यांना सांगितलं, सगळीकडे गेले. मंत्री तुम्ही, सगळं तुम्ही. तालुक्यातल्या लेकींची सोय करायची कोणाची जबाबदारी आहे. इकडे तर तुम्ही रात्रीतनं फोनवर कामं करतात, बदल्या सगळ्या चुकीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या. आणि एक फोन लावला असता ऐकलं, पण तिथे काहीच नाही ना. मुत्रीमा काय मिळेल, तिथे मिळतं तर देतात, तिथे फोन लावा नाही आणि व्यवस्था काही नाही. मग त्या 4 महिन्यामध्ये त्या मुली प्रयास हॉस्पिटलला जायच्या, त्यांनी बंद केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बंद केलं आणि प्यायला पाणी बी नाही. मग त्या मुलींनी यांना सगळ्यांना निवेदने दिले, सांगितले, यांनी सोय केली नाही. तिथल्या कोते सर, नाळ्याचे कोते सर आहेत ते संभाजी क्लासेस, त्या आणि ते मुली माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की काका अशी अशी परिस्थिती आहे. आणि मी म्हटलं मलाही बेटी आहे. उद्या ती बेटी जर 4-8 तास तिथे बसेल आणि तिला जेव्हा असा त्रास होईल तर तिला काय वाटेल आणि तिच्या बापाला काय वाटत असेल. यासले दोन्हीचले बेटी नाही, त्यामुळे दोन्हीचले बेटीने कदर नाही. एकले ते काय फादर नाही ते कदर कथा राहील हा. आणि त्यामुळे महिलांना आदर कथा राहील. आणि म्हणून त्या ठिकाणी या भाच्या माझ्या लाडक्या बहिणींच्या लेकी जेव्हा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या आल्या, जेव्हा त्यांनी सांगितलं लावले किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विधीला सुद्धा अडचण येत असे. आम्ही पुढारी, नगरसेवक, आयुक्तांकडे, महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवाडाची उत्तरही दिली, भूतकाळून टाकले. शेवटी आम्ही बंडू काका बचाव 12 बलात्कार संस्थापक यांच्याकडे गेलो. आम्ही सगळ्या भगिनींनी आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे, मी पण एका मुलीचे वडील आहे, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, तुमची सर्व समस्या मार्गी लावतो. तसेच सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या नैसर्गिक विधीची मार्गी लावली. त्याच्यासाठी त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. व तसेच पिण्याची पाण्याची पण समस्या खूप मोठी होती, तर बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले, त्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. सांगा मग लाडका भाऊ कोण, लाडका मामा कोण, बाचीस बहिणी. अरे तुझ्याकडे सगळं राहील, तू देऊ शकत नाही मुत्री सुद्धा. आणि तुम्ही सांगतात विकास या गोष्टी, विकास सगळा बघाल काय कदर आहे बहिणीची भाचीची, सांगा यांना. अरे उद्या तुमची बी आई आहे, डायबिटीज आहे तिला जेव्हा नैसर्गिक विधी लागते, माणूस कुठेही बसून येतो. पूर्ण मालेगावमध्ये मी येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आशीर्वादाने तर येणारच आहे. आणि आलो तर मालेगावमध्ये तुम्ही मोसम पुलावर उतरा, बस्त्याला येतात, लग्नाला येतात. माझ्या आया बहिणींना शरम वाटते कधी काही दवाखान्यामध्ये चांगल्या ठिकाणी जायला, कुठेही याला जागा नाही. मोसम पुलापासून मनमाड चौकुलीपर्यंत इकडे विकास पुरुष, विकास पुरुष, विकास पुरुष. अरे जो विकास आहे तो बी बकास आहे. झकास फक्त तुम्ही आहेत. तुम्ही एक टॉयलेट सुद्धा नीट बांधलेली. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने आलो तर पहिले मालेगावमध्ये बस्त्याला लग्नाला येणाऱ्यांसाठी येईल, तर 1-2 वर्षाच्या आत मुंबई सारख्या शौचालयाची व्यवस्था त्या ठिकाणी करेल आणि माझ्या आया बहिणींची पहिली सोय करेल. काय विषय सांगतो. आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. CCTVचे बाल रुग्णालयांवर बाल